आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रयागराजच्या संगमावर आगमन झालंय। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी संगमावरती पवित्र स्नान करणार आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संगमावर पोहोचलेत। विशेष बोटीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्नानासाठी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी शाही स्नान करणार आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील आपल्याला उपस्थिती पाहायला मिळतेय। प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ मेळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय। करोडोंच्या संख्येने भारतीय सध्या प्रयागराजमध्ये पोहोचतायत। निवडणुकांदरम्यान मोदींनी कधी-कधी देवदर्शन घेतले आपण पाहतोय। मे 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं। मे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केदारनाथाचं दर्शन त्यांनी घेतलं। मे 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये ते कन्याकुमारीला देवदर्शनासाठी गेलेले होते। तर फेब्रुवारी 2025 म्हणजे आज जेव्हा दिल्ली विधानसभेसाठी मतदान होतंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजमध्ये पोहोचलेत। महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान आज ते करणार आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, पंतप्रधान प्रयागराजमध्ये पोहोचलेत, पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती टायमिंगची। नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर जाऊन गंगा स्नान करणार आहेत आणि पंतप्रधानांच्या गंगा स्नानाचा आणि त्या संपूर्ण तिथल्या दृश्य फोटोचा आणि सगळ्या व्हिडिओचा परिणाम हा या संपूर्ण भारत दिल्लीच्या निवडणुकांवर होईल अशी चिंता व्यक्त केलेली आहे संजय राऊत यांनी आणि इतर विरोधकांनी सुद्धा। परंतु आज दुसऱ्या बाजूला एक कारण असंही सांगण्यात येते की दिल्लीच्या निवडणुका असल्यामुळे आज संसदेच्या अधिवेशनाला सुट्टी आहे आणि अधिवेशनाची सुट्टी असल्यामुळे ती सुट्टी सरकारी कामकाजाचं नुकसान किंवा संसदेच्या कामकाजाचं नुकसान न होता मोदी प्रयागराजला जाऊन येऊ शकतील अशा पद्धतीने त्यांनी या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे मोदी आता त्रिवेणी संगमावर स्नान करायला पोहोचले। नरेंद्र मोदींचा प्रयागराजचा हा संपूर्ण कार्यक्रम हा अतिशय म्हणजे अतिशय सगळ्यांना धक्का देणारा अशा पद्धतीने जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे थेट आज प्रयागराजला गेले। मोदींच्या यापूर्वी अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा नरेंद्र मोदी गेले तर त्याचा परिणाम काही ना काहीतरी पुन्हा दिसलेला आहे। म्हणजे उदाहरणार्थ लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान नरेंद्र मोदी हे विवेकानंद शिला स्मारकाला भेट देण्यासाठी कन्याकुमारीला गेले होते आणि त्यानंतर शेवटचा एक टप्पा होता आणि त्या सगळ्याचा परिणाम मतदानावर झाला असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभाला गेलेले तर त्यावेळेसही या सगळ्याचा परिणाम हा काही ना काहीतरी बरोबर आहे। आणि त्याचमुळे टायमिंगची चर्चा खूप जास्त होती। आज दिल्ली विधानसभेचं मतदान आहे आणि आजच्याच दिवशी प्रयागराजमध्ये महाकुंभसाठी मोदींनी जाणं याची चर्चा होतीये। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।